हाय, हॅलो, नमस्कार युट्यूब फॅमिली. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथं बघा माझी तयारी चालू आहे. आम्ही आणि माझे मुलं आणि माझे मिस्टर, आमची पूर्ण फॅमिली आम्ही चाललेलो आहोत कुलदेवी आणि देव यांच्या दर्शनाला. तर आमचा कुलदेव आहे खंडोबा आणि कुलदेवी आहे तुळजापूरची अंबाबाई, कुलस्वामिनी, श्री भवानी देवी नमः आणि श्री येडेश्वरी नमः. तर येडेश्वरी आणि कुलदेवी, येडेश्वरी आणि तुळजाभवानी असं आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत. तर इथं बघा मी आई भवानीसाठी इथं बघा अशा प्रकारचं लाडू बनवून घेतलेले आहेत. हे माझ्या स्वतः हाताने बनवून घेतलेले लाडू आहे. आणि हे लाडू कसे बनवले काय ह्याची रेसिपी तुम्हाला पाहायला भेटेल. आणि इथं बघा हे आहे तांबूल. तर आई भगवती देवीला हे तांबूल अत्यंत प्रिय आहे. तर हे कसं बनवलं काय हे मी तुम्हाला दाखवते. त्याची रेसिपी आपल्याला पाहायला भेटेल. आणि पीठ मीठ वगैरे भांड्यामध्ये घालण्यासाठी लागतं तर ते मी घेतलेलं आहे. आणि इथं आता माझे बॅग वगैरे भरण्याची तयारी चालू आहे. चला आता भेटते आणि याची रेसिपी तुम्हाला दाखवते. पहा. 1 वाटी रवा. ह्या वाटीने हा 1 वाटी रवा घेतलेला आहे मी. आणि ह्याच वाटीने 2 पीठ गव्हाचे पीठ आणि ह्याच वाटीनं अर्धी वाटी बेसन पीठ आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी रवा. तर हे भाजून घेणार आहे. इथं बघा रवा, गव्हाचे पीठ आणि बेसन मिक्स असं लाडू बनवणार आहे. तर पुढे बघत राहा. हे तूप आहे, त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून भाजून घ्यायचं. तर इथं बघा आपला रवा लाल भाजलेला आहे. तर ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गव्हाचे पीठ आणि थोडेसे बेसन. आता हे परत तूप टाकून अजून थोडं 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 तूप टाकून असं भाजून घ्यायचं. तूप टाकून परत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. जसं भाजते तसं थोडं थोडं तूप टाकून भाजेल तसं भाजायचं. असं भाजत आलेलं आहे आपले हे. तर अजून थोडं थोडं तूप टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. तर हे लाडू मी बनवत आहे कशासाठी सांगते पुढे. तर हे मी चाललेले आहे कुलदेवीला, कुलदेवीच्या दर्शनाला, कुलदेव आणि कुलदेवी. तर त्यांच्यासाठी हा मी प्रसाद बनवत आहे. कारण मंदिर तसं खूप लांब आहे आमच्या इथं, आम्ही राहतो इथून. तर 1-2 दिवस लागतात. तर पुरणपोळी वगैरे काही घेऊन जाता येत नाही. तर अशा प्रकारे मी प्रत्येक वर्षी अशा प्रकारचा प्रसाद बनवून नेत असते माझ्या स्वतःच्या हाताने कुलदेवीसाठी, कुलदेवासाठी. तर तुम्हाला बघा हा मी कसा बनवते काय. कसं बाहेरील विकत प्रसाद घेऊन दाखवण्यापेक्षा मी म्हणते माझ्या स्वतःच्या हाताने बनवून मी कुलदेवीला प्रसाद दिलेला चांगला. हा गूळ आहे. हा गूळ आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे. हा पण आपल्याला त्याच्यातच यूज करायचा आहे. तर इथं आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे बघा. किती मस्त कलर आलेला आहे असा, गोल्डन गोल्डन कलर आलेला आहे. तर भाजलेलं आहे हे आपल्याला साईडला काढून घ्यायचंय. आणि विलायची आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे. आणि हा थोडासा रवा मी भाजलेला काढलेला होता, तो पण थोडा आपल्याला ह्यात टाकायचा आहे. म्हणजे गूळ चिटकणार नाही, व्यवस्थित बारीक होईल.
इथं बघा हे ड्रायफ्रुट्स आहेत, ते पण आपल्याला बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचे. तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत. तर हे थोडेसे हलके मी तुपात भाजून घेते. तर इथं बघा हे असं भाजून घेतलेलं आहे मी, आणि हे गुळ वगैरे वाटून घेतलेला, आणि हे ड्रायफ्रुट्स. तर आपल्याला हे ड्रायफ्रुट्स वगैरे ह्याच्यात टाकायचे, आणि हा वाटलेला गुळ पण आपल्याला ह्याच्यातच टाकून घ्यायचा आहे. हे पूर्ण आता मिक्स करायचे. तर हे बघा असं पूर्ण हे मिक्स करून घ्यायचे एकजीव ताटातच. तर इथं बघा अशा प्रकारे माझे लाडू बनवून झालेले आहेत. तर आता हे मी घेऊन जाणार आहे कुलदेवी देवताला. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तांबूल बनवत आहे मी आई भगवती मातेला, येडेश्वरीला आणि अंबाबाईला. असं हे तांबूल अत्यंत प्रिय आहे. इथे हा प्रसाद आणि हे तांबूल, तर असं मी हे घेऊन जाणार आहे. तर हे तांबूल बनवत आहे बघा. आता हे सर्व मी खलबत्त्यात घालून ठेचणार आहे. तर बघा आई भगवती मातेला तांबूल तर मी अशा प्रकारे बनवत आहे. याच्यामध्ये घेतलेलं आहे खायचं पान, लवंग, विलायची, खोबरे, काथ, सुपारी, गूळ, साखर. खडीसाखर पण घेऊ शकता, पण खडीसाखर नाही म्हणून मी साखर घेतलेली आहे. काजू, बदाम आणि बडीशोप, तीळ आणि हा चुना. तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये नसेल तर इथं मी तर खलबत्त्यामध्ये बारीक करणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. तर मी आता हे सगळं बारीक करणार आहे बघा याच्यात. तर हे आपल्याला असं ठेचायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे बारीक झालेले, आणि आता हे मी काढून घेत आहे. याला तांबूल बोलतात. तर आई भगवती मातेला हे अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही नक्की असे बनवा. आई भगवती मातेला कधी कुलस्वामिनीला जेव्हा तुम्ही दर्शनाला जाता तेव्हा हे नक्की अशा प्रकारे बनवून न्या. आई भगवती माता तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि हे अशा प्रसाद आणि हे तर मी असं हे बनवून घेऊन जाणार आहे बघा आज. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.